Hello students, this is Akshita, your educator. I welcome you all on the platform of Global Online. As we know friends, Global Online has launched a complete series for upcoming Maharashtra Law CET examination 2023. In this complete course, we'll be discussing the topics regarding logical reasoning. In today's lecture number 5 we'll be talking about the topic called named analogy. Okay, so before moving into the video friends, let us discuss what are the features in this particular complete course launched by Global Online platform. Here you will be provided with the full syllabus live video lectures, full syllabus test series, 2000 plus MCQ question bank and full syllabus notes in the form of PDF. All the above features will be provided to you in the course fees of just 2000 rupees. Simply you can go and download the Global Online application or contact us on this particular WhatsApp number, which is 8179138413. Global Online application is also available on Play Store from where you can install it. Once you install it, open the application, you will find such interface. In this particular interface there is an icon named as store. Click on store icon. You will move to the page called as my courses, where you can find this particular search tab where you can search the course. You have to type CET for that. Type CET in that search tab. Course along with the fees will be displayed downwards. Okay, so this is how you can get enrolled to the course for Maharashtra Law CET examination 2023. So let us begin with today's lecture named analogy. चा अर्थ काय असतो आधी ते समजून घेऊत. ॲनॉलॉजीमध्ये अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात ज्यामध्ये आपल्याला प्रश्नामध्ये ॲक्च्युली अशा टाईपचे जे आहे शब्द दिलेले जातात, ठीक आहे, किंवा एखादा सेंटेन्स असू शकतो किंवा एखादा वर्ड असू शकतो किंवा एखादा नंबर असू शकतो, ठीक आहे. ॲनॉलॉजीमध्ये जे प्रश्न विचारतात बेसिकली एक्स इज ॲनॉलॉगस टू वाय. ॲनॉलॉगसचा अर्थ काय असतो? ॲनॉलॉगस म्हणजे सिमिलॅरिटी आहे. अर्थामध्ये एक्स आणि वाय मध्ये जो हे डबल डॉट वापरत आहोत आपण, हे काय रिप्रेझेंट करते? ॲनॉलॉजी रिप्रेझेंट करते. आपण त्याला अशा पद्धतीने बोलू शकतो की एक्स इज ॲनॉलॉगस टू वाय. ओके, म्हणजे एक्स आणि वायमध्ये काहीतरी सिमिलॅरिटी आहे. सिमिलॅरिटी कशाच्या बेसिसवर आहे? काहीतरी लॉजिक आहे दोघांमध्ये, ठीक आहे. तसंच सेम लॉजिक तुम्हाला अपकमिंग फॉर एक्झाम्पल ए ह्या शब्दासाठी शोधून काढायचं किंवा ह्या नंबरसाठी शोधून काढायचं किंवा ह्या वर्डसाठी शोधून काढायचं आहे. म्हणजे जे लॉजिक एक्स आणि वायमध्ये वापरण्यात आलेलं आहे तेच सेम लॉजिक तुम्हाला ए आणि अपकमिंग जे काही ऑप्शन दिलेले आहेत तुम्हाला, त्या ऑप्शनपैकी तुमचा एक ऑप्शन या ए सोबत अनलॉगस असणार आहे किंवा सिमिलर असणार आहे, सारखं असणार आहे, ठीक आहे. याला कसं आता वाचतो आपण? फॉर एक्झाम्पल हा पहिला क्वेश्चन बघा. या क्वेश्चन नंबर 1मध्ये कप इज ॲनॉलॉगस टू लिप बोललेलं आहे. सिमिलरली बर्ड इज ॲनॉलॉगस टू वॉट. प्रश्न समजून घ्या आधी. कप जो आहे, कप बशी ज्याला आपण बोलतो, तो त्याला कशासोबत लिंकअप केलेला आहे? लिपसोबत लिंकअप केलेलं आहे, ओठासोबत लिंकअप केलेलं आहे. तशाच पद्धतीने बर्डचं लिंकअप कशासोबत करायचं आहे हा प्रश्न आहे. ऑप्शन कोणते दिलेत बघू. बुश, ग्रास, फॉरेस्ट अँड बीक. ओके, ऑप्शनच्या अकॉर्डिंगली जाण्याच्या आधी आपण बघू की कप आणि लिपमध्ये काय लॉजिक आहे, ठीक आहे. कप हा कपचा काय झालं? रिम, ठीक आहे. कपमध्ये जे काही सॉल्व्हेंट आहे किंवा जे काही तुमचं सोल्युशन आहे आपण जे बोलू, ठीक आहे, जे काही ड्रिंक आहे तुमची, त्याला ड्रिंक करण्यासाठी किंवा त्याला पिण्यासाठी कशाचा वापर असतो आपल्या ह्युमन बॉडीमध्ये? लिपचा, ठीक आहे. म्हणजे लिप एक असा पार्ट आहे बॉडीचा ज्याच्या थ्रू आपण ह्या ड्रिंकला काय करणार आहोत? कन्झ्युम करणार आहोत, राईट. सिमिलरली बर्डमध्ये असा कोणता पार्ट आहे, असा कोणता बॉडी पार्ट आहे ज्याच्या थ्रू बर्ड जे आहे फूड बाहेरचं कन्झ्युम करतो किंवा बाहेरचं वॉटर किंवा जे काही सॉल्व्हेंट असेल ते कन्झ्युम करतो, ठीक आहे. प्रश्नाच्या अकॉर्डिंग आता ऑप्शन बघूयात आपण. बुश म्हणजे काय? जे ग्रास असतो, ग्रासच्या छोट्या पोर्शनला काय बोलतात? अशा छोट्या ह्याला बोलतात बुश, ठीक आहे. ग्रास म्हणजे काय? गवत असणार आहे का? नाही. फॉरेस्ट पण असणार नाही, ठीक आहे. फॉरेस्ट म्हणजे काय? जंगल पण असणार नाही, ठीक आहे. बीक म्हणजे काय? बीक म्हणजे इथं चोंच असायला पाहिजे होती, ठीक आहे. चोंच म्हणजे जो पक्षी असतो, पक्षीच्या जे समोर
हा पोर्शन असतो त्याला आपण मराठी चोच बोलतो, इट इज कॉल्ड ॲज बीक इन इंग्लिश. ठीक आहे, तर या बीकच्या थ्रू पक्षी काय करत असतो, फूडला कन्झ्युम करत असतो. म्हणून ऑप्शन नंबर डी जो आहे दॅट इज दी राईट वन टू दी गिवन क्वेश्चन. ओके, अशा पद्धतीने ॲनॉलॉजीचे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, सो या सिमिलर टाईप ऑफ क्वेश्चन्स आज आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत. मुव्हिंग ऑन टू द सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चनमध्ये काय दिलेलं लक्ष द्या. फ्लो रिव्हर स्टॅग्नंट इज सिमिलर टू वॉट. लक्ष द्यायला कसं वाचायचं आहे. फ्लो इज अनलॉगस टू रिव्हर. प्रवाह जो आहे नदीचा प्रवाह तो कशासोबत ॲनॉलॉगस दाखवला आहे, कशासोबत सिमिलर दाखवला आहे, नदीसोबत. ठीक आहे, तशाच पद्धतीने सिमिलरली ह्या 4 शब्दांचा, ह्या 4 डॉट्सचा शब्द, या 4 डॉट्सचा अर्थ काय होतो. तशाच पद्धतीने स्थिरला आपण कशासोबत लिंकअप करू शकतो. प्रवाहाला लिंक कशासोबत केले, नदीसोबत. फ्लोला नदीसोबत, दॅट इज रिव्हर. स्टॅग्नंटला कशासोबत, स्टॅग्नंट म्हणजे काय, एखादी गोष्ट जी स्टॅटिक आहे किंवा स्थिर आहे ज्याला आपण बोलतो त्याला स्टॅग्नंट बोलतात इंग्लिशमध्ये. राईट, तर ऑप्शन काय दिलेले बघू. तर रेन, स्ट्रीम, पूल, कॅनल हे डिफरंट सोर्सेस ऑफ वॉटर आहेत. ठीक आहे, पाण्याचे डिफरंट सोर्सेस आहेत. तर या पाण्याच्या डिफरंट सोर्सेसमध्ये आपल्याला स्टॅग्नंट सोर्स कोणता आहे तो शोधायचा आहे. स्थिर जो सोर्स आहे तो शोधायचा आहे. मला सांगा, रेन स्थिर असतं का, नाही. रेन कसं असतं, एक त्याच्यामध्ये रँडमनेस असतं. आपण काय बोलू शकतो, त्याला एक फ्लो असतो. ठीक आहे, म्हणून रेन ऑप्शन येणार आहे का, पाऊस येणार आहे का, नाही. ठीक आहे, स्ट्रीम प्रवाह. स्ट्रीमच शब्द, प्रवाहच शब्द काय दाखवतो, त्याच्यामध्ये एक रँडमनेस आहे असं आपण बोलू शकतो. ठीक आहे, त्याला एंट्रॉपी पण असं बोलतात. ठीक आहे, तर हे ऑप्शन येणार आहे का, नाही. ऑप्शन नंबर सी बघा, पूलमधलं जे पाणी असतं पूलमध्ये, ठीक आहे, एखादं स्विमिंग पूलचं एक्झाम्पल बघा. ते काय असतं, एक कन्स्ट्रक्टेड टँक असतो ज्यामध्ये पाणी सोडलं जातं. ते पाणी स्थिर राहतं, त्याला प्रवाह असतो का, नाही. तो पाणी काय असणार आहे, एका जागी असणार आहे, ते स्थिर असणार आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी काय असणार आहे, राईट असणार आहे. ठीक आहे, तरी ऑप्शन नंबर डी बघू. कॅनलला सुद्धा काय असतो, एक स्ट्रीम असतो, एक फ्लो असतो. ठीक आहे, ते स्टॅटिक असतं का, नसतं. म्हणून ऑप्शन नंबर डी पण रॉंग आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी जो आहे दॅट इज द राईट आन्सर टू द गिवन क्वेश्चन. मुव्हिंग ऑन टू द क्वेश्चन नंबर थर्ड. पॉ इज अनलॉगस विथ कॅट, देन हूफ इज अनलॉगस टू वॉट. ठीक आहे, पॉ, कॅट. पॉची सिमिलॅरिटी कशासोबत दाखवलेली आहे, लिंकअप कशासोबत केलेलं आहे, कॅटसोबत. पंजा. ठीक आहे, जो तळवा असतो, ओके, कशाचा मांजरीचा, त्याला आपण काय बोलतो, पंजा बोलतो. ठीक आहे, तर खूरचा जो ॲनॉलॉजी आहे ते कशासोबत आहे ते शोधून काढायला सांगितलं आहे. ऑप्शन काय दिले, लॅम्ब, एलिफंट, लॉयन आणि हॉर्स. ठीक आहे, यात जे ऑप्शन नंबर डी आहे हॉर्स, त्याच्या खालचा जो पंजा असतो, घोड्याचा जो पंजा असतो, ठीक आहे, जो लेग असतो त्याला काय बोलतात, खूर बोलतात. खालच्या बाजूला काय बोलतात, खूर बोलतात. म्हणून हूफ किंवा खूर हे कोणासोबत ॲनॉलॉगस असणार आहे, हॉर्ससोबत ॲनॉलॉगस असणार आहे, घोड्यासोबत ॲनॉलॉगस असणार. ऑप्शन नंबर डी इज दी राईट वन. मुव्हिंग ऑन टू द क्वेश्चन नंबर फोर्थ. क्वेश्चन नंबर फोर्थमध्ये काय दिलं बघू. ऑर्निथॉलॉजिस्ट इज ॲनॉलॉगस विथ बर्ड, तर आर्किओलॉजिस्ट इज ॲनॉलॉगस टू वॉट. ठीक आहे, पक्षीशास्त्रज्ञ ज्याला आपण काय बोलतो, ऑर्निथॉलॉजिस्ट बोलतो इंग्लिशमध्ये, त्याच्या कशासोबत लिंकअप करण्यात आलेलं आहे, पक्षीसोबत लिंकअप करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर पुरातत्वशास्त्रज्ञ दॅट इज आर्किओलॉजिस्ट म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल एक हिस्टॉरियन्स आहेत. ठीक आहे, हिस्टॉरियन्स काय करतात, बेसिकली जे हिस्ट्री स्टडी करतात. तर ते कशाच्या बेसिसवरती स्टडी करतात, बेसिकली लँडमध्ये जिओग्राफिकली काही एक्सकॅव्हेशन होत असते, खनन होत असते. राईट, तर त्याच्या थ्रूनं काही ऑब्जेक्ट्स फाइंड आउट केल्या जातात आणि त्या ऑब्जेक्ट्सच्या थ्रू जे आर्किओलॉजिस्ट्स असतात, ठीक आहे, जे एक्सकॅव्हेशन कॅरी आउट करून जे ऑब्जेक्ट्स एक्स्ट्रॅक्ट करतात आपल्या अर्थ सरफेसमधून, ठीक आहे, तर ते त्या ऑब्जेक्ट्सची स्टडी करतात की बेसिकली हा ऑब्जेक्ट कुठल्या एराला बिलॉंग करतो किंवा कुठल्या टाईम पिरियडला बिलॉंग करतो. राईट, तर त्यांची स्टडी काय असते, त्या स्टडीला आर्किओलॉजी बोलतात आणि जे स्टडी करतात त्या पर्सनला काय बोलतात, आर्किओलॉजिस्ट बोलतात. ठीक आहे, ऑर्निथॉलॉजिस्ट पक्षीशास्त्रज्ञ जे व्हेरियस बर्ड्सबद्दल इन्फॉर्मेशन असते त्यांना. ठीक आहे, व्हेरियस बर्ड्सची स्टडी करतात, व्हेरियस पक्ष्यांची स्टडी करतात, त्यांना पक्षी रिलेटेड जे काही डिसीजेस आहेत ते माहिती असतात.
ठीक आहे, किंवा एखाद्या पक्षीला हा डिसीज आहे तर ह्याच्यावरती सोल्युशन काय असणार आहे, ठीक आहे, किंवा अपकमिंग जनरेशनमध्ये एखादा पक्षी ह्युमन बिईंग्सला कोणता डिसीज कॉज करणार आहे त्या रिलेटेडसुद्धा ते स्टडी करतात. तर त्या पर्सनला किंवा त्या व्यक्तीला काय बोलतात, ऑर्निथॉलॉजिस्ट बोलतात. आणि ते जे नॉलेज गेन करतात त्याला काय बोलतात, ऑर्निथॉलॉजी बोलतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ऑर्निथॉलॉजिस्ट कोण असतात, जे पक्षीबद्दल स्टडी करतात. आर्किओलॉजिस्ट कोण असतात, जे आर्किओलॉजीबद्दल स्टडी करतात, दॅट इज पुरातत्वशास्त्र. म्हणून ऑप्शन नंबर सी जो आहे तो राईट वन आहे, दॅट इज आर्किओलॉजी किंवा पुरातत्वशास्त्र. ठीक आहे, मूव्हिंग ऑन टू द क्वेश्चन नंबर 5. पिकॉक इंडिया म्हणजे पिकॉक जो आहे, मोर जो आहे, तो ॲनालॉगस कोणासोबत आहे, इंडियासोबत आहे. तर बियर इज ॲनालॉगस टू वॉट असा क्वेश्चन विचारला आहे. ऑप्शन ए दिला ऑस्ट्रेलिया, बी अमेरिका, सी रशिया अँड डी इंग्लंड. ठीक आहे, तर पिकॉक इज ॲनालॉगस टू इंडिया. आता हा क्वेश्चन खूप सिम्पल आहे. पिकॉक काय, नॅशनल बर्ड ऑफ इंडिया आहे, सगळ्यांना माहिती आहे. पिकॉक काय, नॅशनल बर्ड ऑफ इंडिया. तर सिमिलरली बियर जो आहे तो कुठला नॅशनल ॲनिमल आहे ते शोधायचं. बेसिकली बर्ड आहे का बियर नाही आहे. बेसिकली यामध्ये काय वापरलेलं आहे, पिकॉक नॅशनल बर्ड आहे इंडियाचं. ठीक आहे, क्वेश्चन थोडासा त्यांनी असं विचारायला पाहिजे होता की ॲनिमलच्या ऐवजी त्यांनी एक बर्ड द्यायला हवं होतं. ठीक आहे, बट काही प्रॉब्लेम नाही, जसं क्वेश्चन विचारलं त्याच्या अकॉर्डिंग आपण आन्सर देऊ. नॅशनल बर्ड ऑफ इंडिया कोण आहे, पिकॉक. तर बियर काय असणार आहे, कोणाचं तरी नॅशनल ॲनिमल असणार आहे खालील दिलेल्यापैकी ऑप्शनपैकी. ठीक आहे, तर बियर जो आहे दॅट इज द नॅशनल ॲनिमल ऑफ रशिया. ठीक आहे, कोणाचा आहे, नॅशनल ॲनिमल ऑफ रशिया. सो ऑप्शन नंबर सी जो आहे तो राईट आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे क्वेश्चन ॲनॉलॉजीमध्ये येतात. तो आय होप तुम्हाला आता हे क्वेश्चन समजत असतील. अशा टाईपचे अजून क्वेश्चन्स बघूयात. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. रिझन इज ॲनॉलॉगस टू SFBTPO. क्वेश्चन समजून घेऊ आपण. तशाच पद्धतीने थिंक इज ॲनॉलॉगस टू वॉट असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली, कितीही टाईपचे क्वेश्चन्स घ्या, तुम्हाला अल्फाबेटिकलचे जे मी तुम्हाला पॅटर्न सांगितला होता लिहिण्याचा, दॅट इज फ्रॉम A to M आपण फॉरवर्ड मॅनरमध्ये लिहितो आणि फ्रॉम N to Z आपण बॅकवर्ड मॅनरमध्ये लिहितो, राईट. ते तुम्हाला खूप ठिकाणी यूज येणार आहे. मी हे ऑलरेडी सांगितलं होतं. ठीक आहे, आपण एकदा लिहून घेऊयात तरी पण. ठीक आहे, FGHIJKLM. आणि ज्या स्टुडंट्सनी माझे प्रिव्हियस लेक्चर्स नाही बघितलं त्यांनी एकदा प्लीज ते बघून घ्या. त्यांना हे पॅटर्न समजेल ज्या पॅटर्ननी मी अल्फाबेटिकल सिरीज लिहिते. ओके, अल्फाबेटिकल सिरीजवरती आपण बघितलं कोडिंग डिकोडिंगमध्ये पण क्वेश्चन्स बनतात, अल्फाबेटिकल सिरीजमध्ये पण क्वेश्चन्स बनतात. ठीक आहे, नेक्स्टली आपण कशामध्ये पाहिलं, ॲनॉलॉजीमध्ये पण होतं. ठीक आहे, सो अल्फाबेटिकल सिरीज तुम्हाला खूप भरपूर ठिकाणी यूजमध्ये येणार आहे. ओके, तर यामध्ये लक्ष द्या. आता याला काय केलं मी, A to M फॉरवर्ड मॅनरमध्ये लिहिलं, N to Z मी बॅकवर्ड मॅनरमध्ये लिहिलं, राईट. तर यामध्ये कोडिंग डिकोडिंगमध्ये पण हा क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, तरी पण आपल्याला इथे ॲनॉलॉजीमध्ये हा सॉल्व करायचा. लक्षात घ्यायचं, रिझनला त्यांनी कशा पद्धतीने लिहिले, SFBTPOच्या वेनी लिहिले. ठीक आहे, मला सांगा आरच्या नंतर अपकमिंग नेक्स्ट लेटर कोणता आहे, S आहे. सो आरसाठी त्यांनी कोणता लेटर घेतला आहे, S. सो आर इज ॲनॉलॉगस टू S. सिमिलरली ईच्या नंतर अपकमिंग लेटर कोणता आहे, F. म्हणजे अर्थामध्ये त्यांनी प्रत्येक अल्फाबेटिकल लेटर जो आहे या शब्दामधला रिझनच्या त्याच्या अपकमिंग नेक्स्ट लेटर दॅट इज +1 लेटर घेण्यात आलेलं आहे. ठीक आहे, लॉजिक तेच वापरलेलं आहे. तेच लॉजिक, सिमिलर लॉजिक तुम्हाला थिंकसाठी वापरायचं आहे. तरी आपण एकदा बघून घेऊ लॉजिक व्यवस्थित चाललं आहे का. एसाठी कुठला घेतला त्यांनी, B घेतला, बरोबर. एससाठी कुठला अल्फाबेटिकल लेटर घेतला, एसच्या नंतर कोणता येतो, T येतो, बरोबर. ओच्या नंतर कोणता अल्फाबेटिकल लेटर येतो, P येतो, म्हणून ओच्या नंतर त्यांनी P घेतलं. एनच्या नंतर कोणता लेटर येतो, O येतो, सो त्यांनी इथे O घेतला. सिमिलरली आपल्याला कुठल्या शब्दासाठी घ्यायचं, आपल्याला थिंकसाठी घ्यायचं आहे. ठीक आहे, सो टीच्या नंतर इथे मी लिहिते THINK. ओके, टीच्या नंतर कोणता अल्फाबेटिकल लेटर येतो, U. सो टीसाठी आपण कोणता लेटर घेणार, U. एचच्या नंतर कोणता येतो, I.
सिमिलरली आय नंतर येतो जे, एन नंतर येतो ओ आणि के नंतर कोणता अल्फाबेटिकल लेटर येतो एल. सो इन दिस वे आपण हा ॲनॉलॉजीचा क्वेश्चन वापरला, ज्यामध्ये आपण कशाचा यूज केला, अल्फाबेटिकल सिरीजचा यूज केला. ठीक आहे. सो गॅप ऑफ 1 लेटर, गॅप ऑफ 2 लेटर, अल्टरनेट लेटर, ठीक आहे, असे क्वेश्चन्स यामध्ये येऊ शकतात. सो ॲज पर दी ऑप्शन नंबर जो बी आहे तो राईट वन जाईल या क्वेश्चनसाठी. ठीक आहे. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन काय आहे, कार्बन इज अनलॉगस टू डायमंड बोललेलं आहे आणि कोरंडम जे आहे इज अनलॉगस टू वॉट असं विचारलं आहे. ठीक आहे. ज्यांचं बॅकग्राऊंड जे आहे सायन्स असेल त्यांना थोडी बहुत इन्फॉर्मेशन असेल ह्याच्याबद्दल, बेसिक अंडरस्टँडिंग आहे, यामध्ये काही ॲडव्हान्स लेवलचं नॉलेज नाही आहे. जो डायमंड असतो तो कशापासून बनलेला असतो, कार्बनपासून, राईट. सिमिलरली जे कोरंडम असतं तो कशापासून बनलेला असतो, तो रुबीपासून बनलेला असतो. ठीक आहे. हे एक जनरल अंडरस्टँडिंग आहे, हे जनरल एक टाईप ऑफ नॉलेज आहे, ते तुम्हाला यायला हवं. ठीक आहे. अशा टाईपचे क्वेश्चन येतात. जसं की कार्बन जो आहे, कार्बनपासून आपण काय प्रिपेअर करतो, डायमंड, ग्राफाईट, फ्लोरीन. तशाच वेळी कोरंडमपासून जे आहे आपण काय प्रिपेअर करू शकतो, देन व्हॉट वी कॅन प्रिपेअर इज रुबी. रुबी. सो अशा पद्धतीने इट इज अ प्रेशियस स्टोन जे कोरंडमपासून आपण प्रिपेअर करतो. सो क्वेश्चन नंबर 8. आता क्वेश्चन नंबर 8 जो आहे परत ना अल्फाबेटिकल सिरीजला लिंक्ड आहे. कशा वेनी आपण बघूयात. NATION, नेशन जो वर्ड आहे त्याला ॲनॉलॉगस केलं आहे अँटिनोसोबत. सो व्हॉट इज अँटिनो, बेसिकली हा जो शब्द आहे नेशन, याला अल्टरनेट मॅनरमध्ये लिहिण्यात आलेलं आहे. म्हणजे काय, जे काही अल्फाबेटिकल लेटर्स आहेत नेशनमध्ये, फॉर एक्झाम्पल पहिले 2 बघू आपण. एनची जागा एनी घेतली आणि एची जागा एननी घेतली. सिमिलरली मधले 2 लेटर्स आपण जशाच तसे ठेवू आणि बाकीचे एनचे जे लेटर्स आहेत 2, सिमिलर फॉर्मॅटमध्ये ओची जागा एन घेणार आहे आणि एनची जागा ओ घेणार आहे. आणि बाकी राहिलेले जे मधले 2 अल्फाबेटिकल लेटर्स आहेत ते जशाच तसे टी आणि आय. सो जो एक्स्ट्रॅक्शन ऑफ नवीन वर्ड येतोय तो काय येतो, अँटिनो अशा पद्धतीने येतो. ठीक आहे. हा सेम क्वेश्चन तुम्हाला अल्फाबेटिकल सिरीजमध्ये पण बघायला भेटेल किंवा कोडिंग डिकोडिंगमध्ये पण. ठीक आहे. तर आता बघा, हंगरी, HUNGRY, हंगरीला सेम पॅटर्नने लिहायचं आहे. म्हणजे काय, स्टार्टिंगच्या 2 लेटरची पोझिशन चेंज करायची, लास्टच्या 2 अल्फाबेटिकल लेटर्सची पोझिशन चेंज करायची, बाकीचे मधले जे 2 आहेत ॲज इट इज ठेवायचं आहे. एन आणि जीला मी ॲज इट इज ठेवलं, राईट. एचची जागा यूनी घेतली आणि यूची जागा एचनी घेतली आहे. ठीक आहे. इथे यू येणार, इथे एच येणार, राईट. इथे काय येणार आहे, आर येणार आहे, इथे काय येणार आहे, वाय येणार आहे. ठीक आहे. सो HUNGRY will get transformed to the new word that is UHNGYR. So option number B जो आहे that will be the right one to the given question. अशा वेळी तुम्हाला जे आहेत क्वेश्चन्स सॉल्व करायचे आहेत. सो बिफोर एंडिंग द व्हिडिओ मी तुम्हाला 2-3 क्वेश्चन ॲज अ होमवर्क प्रॅक्टिस करण्यासाठी देईल. सो प्लीज राईट इट डाऊन. क्वेश्चन नंबर 1 घ्या. आर्किटेक्ट. खूप सिम्पल क्वेश्चन आहेत, लहान लेकरं पण सोडवू शकतात. अशाच टाईपचे क्वेश्चन येतात एक्झाममध्ये, ह्याच्या पलीकडची डिफिकल्टी लेवल नसते बीएडला, राईट. तो स्कल्प्टर इज ॲनॉलॉगस टू वॉट, शिल्पकार ज्याला आपण बोलतो, राईट. ऑप्शन नंबर ए इज म्युझियम, बी स्टोन, question number 2, please screenshot this one. I is analogous to myopia. Option number A, cataract, trachoma, and D1 is झिमा. सो हे 2 क्वेश्चन्स तुम्हाला
प्रॅक्टिस करायचे आहेत. प्रॅक्टिस म्हणजे ॲज अ होमवर्क सॉल्व करायचे आहेत. अँड लेट मी नो दी आन्सर्स इन दी कॉमेंट सेक्शन. ओके, सो दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये जे आपण ॲनॉलॉजीचे काही क्वेश्चन डिस्कस केले, मला गरज नाही वाटत त्याच्यासाठी एक एक्स्ट्रा क्लास ठेवायची. इफ इट इज नेसेसरी की एक्स्ट्रा क्लास घ्यायची ॲनॉलॉजीवरती, लेट मी नो इन दी कॉमेंट सेक्शन. सो आजच्या लेक्चरपुरतं एवढंच. कुठल्या लेवलची डिफिकल्टी आली असेल कुठल्या क्वेश्चनच्या रिगार्डिंग, देन लेट मी नो इन दी कॉमेंट सेक्शन. तेवढा क्वेश्चन मी उद्याच्या लेक्चरमध्ये परत रिपीट घेईल. ओके, आणि जर सगळे क्वेश्चन समजले असतील, कुठल्याही पद्धतीचं डाऊट नसेल, देन कॉमेंट सेक्शनमध्ये मला जे नक्की थम्सअप द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सो दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.